माय बापाची सेवा करून परमेश्वर मिळतो आणि परमेश्वराची सेवा करून कधी मायबाप मिळत नाही रे दादा. म्हणून म्हणतो जिथे जी मायबापाची सेवा कर आणि मायबापात परमेश्वराचं रूप बघ. काही चारोधाम घुमू नको, काही विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ नको, काही शेगावच्या गजानन महाराजच्या दर्शनाला जाऊ नको रे. पंढरपुरात जायची गरज नाही. तुझ्याच घरी पंढरपूर आहे, तुझ्याच घरी विठू रुक्माई आहे, तुझ्याच घरी शेगावचा राजा आहे, तुझ्याच घरी विठ्ठल आहे, तुझ्याच घरी पांडुरंग आहे, तुझ्याच घरी अक्कलकोट बाबा आहे. सगळं तुझ्याच घरी आहे रे. 33 कोटी देवांग तुझ्याच घरी आहे, तुझ्या मायबापाच्या काळजात आहे. त्या मायबापाची सेवा कर. कळलं काय? परमेश्वराला तू मायबाप मागशील, मायबाप देणार नाही. पण मायबापाला परमेश्वर मागशील ना, तर परमेश्वर लगेच अवतरेल तुझ्या मायबापाच्या रूपात. पण तुझ्या नजरा चेंज झाल्या पाहिजे, तेव्हा तुला दिसणार का आपल्या बापामध्ये परमेश्वर आहे. नाही तर तुझी सोच आणि तुझी नजर चेंज नाही झाली ना, तर तुला दगडात काय त्यापेक्षा खरा परमेश्वर येईन ना, तर तुला वाटण हा दगड होय. कळलं काय भावा? जय भीम, जय शिवराय.